आम्ही साधारणतः आधी एक 10-11 वर्षां पहिले जिथे राहायचो त्या एरियामध्ये आमच्याकडे एक ताई होत्या स्वयंपाक करणाऱ्या, वर्षाताई म्हणून. मी जॉब करायची, तर त्या घरचं काम वगैरे त्या करायच्या. तर काय झालं की त्यांना एक मुलगा होता, तो आणि त्यांचे मिस्टर सडनली एका अपघातात वारले. तर त्या अपघातात वारल्यामुळे त्यांच्यावर असा आघात झाला की ते मानसिकही कोलमडल्या आणि त्यांना सासू सासरे हे सांभाळून घराच्या बाहेर निघणं शक्य होत नव्हतं. मग त्यांनी जेव्हा मला ही संकल्पना सांगितली किंवा त्या आल्या, मी त्यांना भेटायला गेले, त्या रडायला लागल्या की ताई आता मी कसं जगायचं, तुम्ही जरी मला द्याल तर किती महिने पैसा पुरवाल. तर मी जेव्हा घरी आली, मी यांच्याशी हा विषय डिस्कस केला की म्हणजे मला स्वतःलाच म्हणजे मानसिक खूप त्रास झाला त्या गोष्टीचा की त्या लेडीजने आता काय करायचं, तिला किती दिवस कोण हे करणार आहे आणि आपणही करून किती दिवस करणार आहे. जेव्हा मी यांना ही संकल्पना बोलून दाखवली किंवा मी यांना म्हटलं की आपण काहीतरी करूया का, पण हे पण मला म्हणाले की तू किती दिवस करशील, त्याच्यापेक्षा आपण असं करूया की एक महिला सक्षमीकरणासाठी कसा आधार शोधूया की त्या तिथे येतील, प्रशिक्षित होतील आणि स्वतःच्या घरात राहून त्या काहीतरी व्यवसाय करतील आणि घर सांभाळतील, जेणेकरून त्या आर्थिक पैसाही कमावतील आणि समाजाच्या सामान्य घटकातही येतील. तर ह्या घटनेमुळे मला असं प्रेरणा मिळाली की मी महिलांसाठी काहीतरी आगळं करायला पाहिजे, जेणे त्यांना रोजगार मिळेल. आणि ही काळाची गरज पण आहे की महिलेनी स्वतः स्वयंरोजगारीत होऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडायला हवं.